बराच मोठा उंदीर दिसतोय की ते मागेच गेलेला बघितलाय नाग. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज परत आलो आहे आपण जायभा यांच्या घरी. महिन्याभरापूर्वीच इथे त्यांच्या दरवाजात एक नाग पकडलं होतं आपण. आज परत त्यांच्या घरात साप निघाला आहे. हे का संगीतच्या म्हटल्याकडून हे थोडी बाज मागे घे. दिसला कुठं होता? मग इकडे आल्यावर बघितलंच नाही का परत तुम्ही? ही बसली ना बॅटरी इथं तर जागा नाही ना ह्या मागे जायला. थांबा एक मिनिट तुम्ही उंदीर आहे बघ इथं एक मोठा. उंदराच्या जवळ बसा असला तर कुठे आली का? हे पकड, हे 2 मिनिट थांबा. टॉर्च द्या इकडे. बराच मोठा उंदीर दिसतोय की ते मागेच गेलेला बघितलाय नाग. किती मोठा होता? 2 मिनिट थांबा. कोठीच्या मागे तिथं आता मागे थोडा कचरा आहे, त्याच्यामुळे काही दिसत नाही तिथे खाली. छिद्र असेल तर जाणार कुठेही सर. थांबा 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 थांबा. हाय हाय हाय, पकडा, हे पकडा. खाली गेलो. कुठे खाली गेला. हे बघू शकतो. तो पकडला. नाही धामी नसते निघत रात्रीची. ती भरणी काढा. विषारी साप उंदरांच्या मागे अशी साप आपल्या घरामध्ये येतात. त्याच्यात बघा ते झाकण ठेवा खाली. त्या पिशवीमध्ये पुठ्ठा आहे बघितलं. सगळ्यात पॅक करूया. पहिला खूप मोठा होता, हा छोटा आहे. हा नागच मरते का माणूस येऊन बसले? उपचार नाही झालं तर मरत. नाही पळायला फक्त 100% सर्व घेऊन गेले तेच नाही काय.
झाला मित्रांनो सक्सेसफुली रेस्क्यू. लवकर झाला याच्या नैसर्गिक वातावरणात म्हणजे जंगलात सोडून देण्यात. सांगा नाव तुमचं पूर्ण. सुनील जायबे. सुनील जायबा आहेत. कसा दिसला, कसा होता? यांना दिसला. इकडून आला ते. तिकडच्या घरात आला. इकडे आला नंतर इथे गेलता. इथून निघून त्याने काढला निघला. याच्या खाली गेलता ते. त्याच्या खालून काढला. बरं. टंकी खाली गेला. आला म्हणजे त्या रूम मध्ये, म्हणजे रूम मधून म्हणजे बाहेरून येताना दिसला का? नाही, नाही, त्या घरातून आधी झोपलो होतो. अच्छा. हा, आम्ही झोपलो होतो. त्या घरातून दिसला. या घरातून काढला. मग इथं याच्या खाली गेला. याच्या खालून टंकी खाली गेला. मग आम्ही ध्यान ठेवलं असं. बरं, म्हणजे तुम्ही झोपलेले आहेत त्याच्या जवळ, तुमच्या जवळपास आला नाही म्हणजे. नाही, मी हेच सांगत असतो दरवेळेला, साप असा स्वतःहून कधीच चावायला येत नाही. जर धक्का बिक्का लागला एखाद्या वेळेला तरच काही दुर्घटना घडू शकते. नाही, मग याच्या खाली, मग याच्या खालून किंवा याच्याकडे गेला. टंकी खाली. हो नाही, आता ह्याच्यात प्रॉब्लेम काय होतोय, आता तुमच्या दरवाजाला मोठ्या मोठ्या फटी आहेत खाली. हा. त्या फटी बंद करा. त्या फटी जर बंद केल्या तर हे मध्ये काही येणार नाही ना. तुम्ही जेवढ्या फटी ठेवताल तेवढं मध्ये येणारच असं जनावर. चला, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. हाय मित्रांनो, काल रात्री आपण 11:30 वाजता पळसखेडवरनं सुनील जायभा यांच्या घरात पकडलेला भारतीय नाग, विषारी असलेला साप, उंदरं खाण्यासाठी घरात आला होता. म्हणजे ते झोपलेले असताना त्यांच्या शेजारून गेला हा नाग, उंदराच्या मागे लागलेला होता. विषारी साप, भारतीय नाग, इंग्लिश नाव इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा. डार्क चॉकलेटी कलरचा. चिडल्यानंतर फणा काढणारा. काल त्यांनी फणा काढलाच नाही. वातावरणही बरंच थंड होतं काल रात्रीचं. शिकारीच्या मागे घरात घुसतात साप, त्यामुळे घराला कुठे फटी नाही राहायला पाहिजे. ह्या गोष्टीची एक काळजी घ्यायला पाहिजे. न्यूरोटॉक्सिक प्रकारचं ह्या सापाचं विष असतं जे आपल्या नर्वस सिस्टमवर अटॅक करतात. माणसाची पूर्ण बॉडी पॅरालिटिक होते आणि नंतर हार्ट अटॅक येऊन म्हणजे हृदय बंद पडून माणसाचा मृत्यू होतो. सुंदर नाग, स्पेक्टॅकल मार्क त्याचा दिसत नाही आहे. त्या भागात बरेचसे असे नाग सापडतात की ज्यांच्या अंगावर तो जो स्पेक्टॅकल मार्क आहे तो दिसत नाही. जिकडे मूवमेंट होईल तिकडे इमिडिएट टर्न होणारा, फणा काढून वॉर्न करणारा भारतीय नाग. अतिशय सुंदर साप. त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजे जंगलात सोडण्यासाठी आलेलं. दिलं मित्रांनो, म्हणता गेलं नाही चालू सर. दिला मित्रांनो सोडून ह्या सापाला याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.